चिंतन श्री गुरुदेव दत्त. काल आपण मातोश्री सौ शकुंतलाताई आपटे महाराज लिखित तो महासुखाचा निमथा पावे या पुस्तकातील काल आपण सद्गुरू चरित्राचा प्रभाव कसा असतो हे पाहिले. आता चरित्र चिंतनाचे मार्गदर्शन कसे असावे ते बघूया. आता तुम्हीच पहा की तसे पाहिले तर त्या बाई एक साधे छोटेसे पुस्तक वाचत होत्या, पण प्रत्यक्षात ते काही साधेसुधे पुस्तक नव्हते, तर ते परमपूज्य सद्गुरू मातोश्रींचे पावन चरित्र होते. महात्म्यांच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनांमध्ये त्या परंपरा शक्तीचा, भगवती शक्तीचा फार मोठा सहभाग असतो. नव्हे तर ती शक्तीच त्यांच्या रूपाने मूर्त झालेली असते. त्यामुळे त्यांच्या चरित्रातील प्रत्येक घटनेमधून त्या महात्म्यांचे अंगभूत सामर्थ्य, त्यांची ताकद वाचकाला जाणवत राहते. म्हणूनच महात्म्याचे चरित्र वर्णन करणारी त्यांची आध्यात्मिक ताकद ज्यातून जाणवते अशी पुस्तके वाचल्यामुळे आपल्या मनालाही नकळत तितकीच ताकद मिळत जाते. आपण त्यामुळे आपोआपच आतून स्ट्रॉंग होत जातो, निर्भय होत जातो, शांत होत जातो. म्हणूनच अशी संत महात्म्यांची सद्गुरुपदाधिष्ठित थोरांची चरित्रे वेळात वेळ काढून व आवर्जून वाचत जावीत. आपल्याला कदाचित असे वाटेल की कोणत्या महात्म्यांनी काय चमत्कार केले हे आपण कशासाठी वाचायचे, पण मी तर सांगेनच की तेही आवर्जून वाचावे. उदाहरणार्थ राजाधिराज सद्गुरू श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराजांची बखर जर आपण 1-2 वेळा वाचली तर तेवढ्यानेही आपल्याला असे अगदी आतून मनापासून वाटायला लागते की हे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला का नाही भेटत. आता पहा, आपल्या मनात असे विचार तरी कुठून आले? आपण ज्यांना कधी पाहिले नाही, भेटलो नाही, त्यांचे चरित्र वाचल्यावर ते आपल्याला भेटावेत असे का वाटायला लागते? तर ही त्यांच्याच कृपाप्रभावाची एक निखळ प्रचिती असते. चरित्र वाचनाने अशा एक गोष्टी हळूहळू बदलत जातात. म्हणूनच महात्म्यांच्या चरित्रांची पारायणे करावीत, त्यांचे वारंवार वाचन अवश्य करावे. आपण जर आयुष्यात मार्ग चुकलो असू तर अशा स्थितीत आपल्याला महात्म्यांच्या चरित्र वाचनाने, त्यांच्या चिंतनाने ओवीत इतर सगळा व्यवहारही ते श्री ज्ञानेश्वरीतील ओव्या म्हणूनच करीत. श्री माऊलींच्या त्या दर्शन प्रसंगानंतर त्यांनी कुठलीच गोष्ट इतर ग्रंथांच्या साहाय्याने सांगितलेली नाही. शेवटपर्यंत ते श्री ज्ञानेश्वरी सोडून इतर काही बोलले नाही. मला नेहमी वाटत असते की देवबापांचे बोलणे आपल्याला कसे समजेल? समोरच्याला जर का त्यांचे बोलणे समजले नाही तर ते पुन्हा श्री ज्ञानेश्वरीतच दुसरी ओवी सांगत. ते मला म्हणायचे, अगं मुळातला मूढ जरी असला तरी देखील त्याला श्री माऊलींचे सांगणे समजेल. याचे कारण श्री माऊलींची कृपा हे लक्षात ठेव. श्री ज्ञानेश्वरी जरी गूढ व मंत्रमय असली तरी ती माऊलीच्या कृपेनेच कळतेही. तुला देखील ते कळेलच यावर विश्वास ठेव, श्रद्धा ठेव. त्यांच्या कृपेने तुला नक्कीच समजेल. म्हणजे आपल्या सद्गुरूंनी सांगितलेल्या सद्ग्रंथांचे वाचन जर आपण श्रद्धा व निष्ठापूर्वक केले तर त्यांचे असे विलक्षण परिणाम अनुभवास येतात. कारण त्या सद्गुरू ग्रंथांमध्ये तशी ताकदच असते, त्यांच्यात तसे सामर्थ्यच असते. तसे सामर्थ्य जर आपल्याला मिळवायचे असेल तर त्याकरिता केवळ त्या ग्रंथाचे वाचन करणे, अभ्यास, चिंतन करणे आणि सद्गुरूंनी सांगितल्याबरोबर हुकूम जसे तसे आचरण ठेवणे हाच हितकर मार्ग आहे. शुद्ध भावच बाहेर प्रगटतो. संत महात्मे या पंथातील आणखी एक युक्ती अशी सांगतात की तुमच्या कोणत्याही वागण्यात तुमची भावना कशी आहे ते महत्त्वाचे असते. तुमच्या अंतःकरणातल्या भावनेप्रमाणेच तुमचे वागणे घडत असते. त्यामुळे कोणत्याही व्यवहारात तुमच्या भावनेच्या शुद्धतेप्रमाणेच तुम्हाला बाह्य लोक संगत देखील मिळत असते.
श्री संत तुकाराम महाराज त्यांच्या एका अभंगात याचसाठी असे म्हणतात की शुद्ध भावान लगे सुचावा परिहार उमटे साचार आणिके ठाई. आपला भाव हा शुद्ध असला पाहिजे, त्यानेच देवांनाही संतोष होत असतो. अंतःकरणातला आपला शुद्ध भाव हाच बाहेरही आपल्या शुद्ध आचरणाच्या रूपाने प्रगट होत असतो. बरीच साधक मंडळी मला येऊन असे सांगत असतात की आम्ही परमार्थ मार्गाला लागल्यानंतर आमची पूर्वीची बरीच मित्रमंडळी तुटली, कारण या मार्गाला लागल्यावर आमचे विचार पूर्वीपेक्षा बदलले. मला हे मान्य आहे, पण ॲट दी सेम टाईम त्यांना तशीच समविचाराची चांगली नवीन माणसेही भेटत जातात. हे ही मंडळी विसरतात. आपल्या आयुष्यात अनेक वळणे येत असतात, त्यामध्ये हेही एक वळण मिळाले असे समजावे. पण म्हणून मागचे सगळे सोडूनच दिले पाहिजे असेही काही नाही. मागचे परमार्थाला अनुकूल असणारे असे काही एखादे वेळी राहू दिले तरी या वळणावर पुढे काय आहे ते देखील बघितले पाहिजे. कारण परमार्थात सद्गुरू कृपेने लाभते तशी संगत इतरत्र कुठेही मिळत नसते. भावना शुद्धीचे महत्त्व. कोणाशी वागताना आपली भावना शुद्धच असायला हवी. आपल्या गुरुबंधू भगिनींशी, दुसऱ्या एखाद्या संप्रदायातील माणसांशी किंवा इतरही कोणाशी सदैव नीटच समजूनच वागायला हवे. कधीही परमार्थ करणारा दुसरा चुकीचा आहे आणि आम्हीच बरोबर आहोत असे मनात आणू नये. तोही बरोबर आहे आणि आम्हीही बरोबर आहोत अशा विचारानेच वागावे. या संदर्भात एक अनुभवलेली हकीकत येथे सांगते. मी एकदा अमेरिकेतल्याच ग्रीन्सबोरो नावाच्या गावी गेले. त्या दौऱ्यात मला एका सद्गुरुस्थांनी त्यांच्या घरी येण्याचे आमंत्रण दिले. त्यांच्याकडे अनेक पंथातली वेगवेगळ्या साधुपुरुषांकडे, गुरूंकडे मार्गदर्शनासाठी जाणारी मंडळी जमलेली होती. कोणाचा कोणाशी काही संबंध नव्हता. पण या सद्गुरुस्थाकडे एक आध्यात्मिक प्रवचन होणार आहे म्हणून सगळे खूप श्रद्धेने तिथे एकत्र जमलेले होते. त्या सर्वांनी ती श्रद्धा व एकी पाहून मला खरोखरच खूप आश्चर्य वाटले. प्रवचनानंतर प्रत्येकाने व्यक्तिशः भेटून मला असे सांगितले की ताईजी, आज हमारे भाग खुल गए जो हमें आपका प्रवचन सुनने का अवसर मिला. माझ्या मनात आले की यांचे देखील कोणीतरी सद्गुरू असताना यांना माझ्याजवळ येऊन असे म्हणायची खरं तर काय आवश्यकता आहे. एक वेळ त्यांनी त्यांच्या सद्गुरूंना जाऊन असे म्हटले असते तरी चालले असते. पण त्यांची भावना अत्यंत शुद्ध होती, म्हणूनच ते निरपेक्ष अंतःकरणाने त्या प्रवचनाचा लाभ घेऊ शकले. योग आणि बोध. आपली भावना जेवढी शुद्ध असेल तेवढेच त्या योगे आपल्याला काय मिळायचे ते ठरते. म्हणूनच संतांनी ज्या विविध युक्त्या सांगितलेल्या आहेत त्यातील एक युक्ती ही देखील आहे की आपली भावना कायम शुद्ध चांगली ठेवावी. माणसाने माणसांशी माणसासारखे वागावे. थोडक्यात सांगायचे म्हणजे समोरच्याचा आदर ठेवून चांगले वागणे हाच आपला धर्म आहे. आपण या स्वधर्माप्रमाणे वागलो तर परमार्थतेतल्या प्रगतीसाठी त्याची आपोआपच मदत होते. आता शास्त्रज्ञांनी संत महात्म्यांनी सांगितलेली पंथराजाची अत्यंत महत्त्वाची अशी आणखी एक युक्ती म्हणजे साधकाने योग आणि बोध अशा दोन्हीही अंगांनी परमार्थाचा अभ्यास पक्व करीत जावा. हे दोन्ही साधल्याने भक्ती आपोआप प्राप्त होते. योग आणि बोध ही सख्खी भावंडे आहेत. परिपूर्णतेकरता योगासोबत बोधही असलाच पाहिजे आणि बोध असला तर त्यासोबत योग देखील असलाच पाहिजे. आता बोध म्हणजे काय तर व्यावहारिकदृष्ट्या पाहता एखाद्या विषयातील उमज किंवा आकलन मात्र. येथे परमार्थशास्त्रात बोध म्हणजेच आत्मज्ञान हे ज्ञान असलेच पाहिजे. त्याच्याशिवाय योग निश्शंक होत नाही. आपल्याला जर ज्ञान मिळवावे असे वाटतच नसेल, आपल्याला जर ज्ञान मिळवण्याची इच्छाच नसेल तर आपण योगस्थिती कधीही साधू शकणार नाही.
आपण नुसतेच शास्त्रज्ञान मिळवले पण त्याचा अनुभव जर योगाने घेतला नाही तर तो शास्त्रबोधही पूर्ण होणार नाही. दे बोथ शुड गो हार्ड इन हँड. योग आणि बोध हे एकमेकांबरोबरच राहिले पाहिजेत. त्यासाठी महाभारताचा उद्योग पर्वात एक छान गोष्ट आलेली आहे, ती सांगते. 2 पक्ष्यांची गोष्ट. एका जंगलात 2 पक्षी राहत होते. एकदा एका पारध्याने रानात लावलेल्या जाळ्यात ते दोघे पक्षी सापडले. ते जाळे त्या पारध्याने एका ऋषींच्या आश्रमासमोर लावलेले होते. पक्षी जाळ्यात सापडल्यानंतर जेव्हा त्यांना पकडण्यासाठी पारधी त्यांच्या जवळ आला तेव्हा ते दोन्ही पक्षी एकदमच एकाच वेळी जीवाच्या आकांताने उडाले. ते असे जाळ्यासकट आकाशात उडाले तरी पण तो पारधी त्यांच्या मागे मागे जमिनीवरून धावतच राहिला. पारध्याचे ते तसे जाळे घेऊन उडणाऱ्या पक्ष्यांच्या मागे धावणे बघून ऋषींना राहवले नाही. त्यांनी आश्चर्याने त्या पारध्याला विचारले की अरे, तू त्या पक्ष्यांच्या मागे का धावतो आहेस? ते तर उडाले. त्यावर त्या पारध्याने धावता धावताच त्यांना उत्तर दिले की महाराज, ते दोघे पक्षी काही एकमताने ठरवून उडालेले नाहीत. भयाने एकाच वेळी उडाले एवढेच. काही वेळाने त्यांच्यात बेबनाव झाला की ते जाळ्याच्या वजनाने नक्कीच खाली येतील, म्हणून मी त्यांच्या मागे धावतो आहे. गंमत अशी की थोड्या वेळाने खरोखरच त्या दोघा पक्षात भांडण झाले आणि दोघेही जाळ्यासकट खाली आले. ते खाली आल्याबरोबर पारध्याने त्यांना अलगद पकडले. ही गोष्ट जरी ऐकायला फार साधी सोपी वाटली तरी यात सारे साधना रहस्य सामावलेले आहे. 2 पक्षी मिळून एक जीव आहे, जीवपणा आहे असे समजा. त्या 2 पक्ष्यांपैकी एका पक्षाचे पंख म्हणजे योग आहे आणि दुसऱ्या पक्षाचे पंख म्हणजे बोध आहे. दोघे मिळून संगनमताने उडत आहेत तोपर्यंत ठीक आहे. पण समजा बोध होत असताना आपल्या मनात कुठला संशय आला, काही प्रमाद घडला किंवा मनात कुठलाही किंतु आला तर साधना थांबते, म्हणजे योगही थांबतो. साधना अशी थांबल्याबरोबर मायारूपी जाळे जड होऊन जीव परत मायेच्या घोटाळ्यात सापडायला लागतो. काळरूपी पारधी मग त्याला परत पकडतो. असे जर मायेच्या घोटाळ्यात सापडायचा नसेल तर योगाबरोबर बोधही असलाच पाहिजे आणि तो बोध देखील संशयरहित असायलाच पाहिजे. संशयाने भरलेल्या बोधाचा परमार्थात काहीही उपयोग नसतो. उद्या आपण याच पुस्तकातील दृढबोधाने निश्चिंत साधना कशी होते हे उद्या आपण वाचूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.